सह्याद्रीत असे काही दुर्ग आहेत जे पाहण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी असतात. आजचा प्रवास आहे इतिहास आणि जिद्दीचा. पण खरंच या दुर्गाची चढाई इतकी कठीण आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी माझ्या सोबत या. घेऊया एक थरारक अनुभव, कलावंतीन दुर्ग. तर नमस्कार मंडळी, सगळ्यांना सुप्रभात, गुड मॉर्निंग. आज आपल्यासोबत पुन्हा मनीष आहे. सो त्याला अगोदर स्टेशनला पिक करू आणि त्याच्यानंतर पुढे जाऊ. तर चला मग. तर आत्ता आम्ही कलावंतीन आणि प्रबळगडच्या जवळ आहे. हा छोटासा जो टोक दिसतोय, सुळका दिसतोय, तो आहे कलावंतीन. आणि हा जो पूर्ण जो पठार दिसतोय तो अख्खा प्रबळगड आहे. हा प्रबळगडाची भव्यता बघा केवढी आहे. हा पूर्ण पठार प्रबळगड आहे आणि त्याला जोडून एक सुळका म्हणजे हा कलावंतीन. खाली पेट दिमाग की बत्ती नाही चलती, म्हणून आम्ही बसल्या बसल्या 4 वडापाव आणले. सो आत्ता आपण आहोत प्रबळगड आणि कलावंतींच्या बेसला. हा पूर्ण एक पार्किंग एरिया आहे जो 2 व्हीलरचे 30 रुपये घेतात आणि 4 व्हीलरचे 50 रुपये. सो इकडेच तुम्हाला सगळे गाड्या जे काय असते पार्किंग करून इकडनं सुरुवात असते ट्रेकची. तर एक गोष्ट इथे सांगायची आहे खास आयफोन युजरसाठी. गुगल मॅपवरून तुम्ही कुठेही जाताय तर आयफोनच्या मॅपला बाईकचं ऑप्शन नाही आहे. सो मॅपवरून ते कारच्या रूटने तुम्हाला भाई एक्सप्रेस रूटने मी घेऊन जातील. आम्ही 2 वेळा चुकलो आहे. मागे नाशिकला आता मी चुकलो होतो आणि आत्ता पण पुण्याच्या एक्सप्रेस रोडला गेलो होतो. सो बेटर आहे की आयफोनमध्ये पण आपला गुगल मॅपचा ऑप्शन आहे. ॲप डाउनलोड करा आणि त्याच्या थ्रू या. चढताना 5-6 वेळा पडला असेल. हे तिकडं आलं तिथे. तर कलावंतीन आणि प्रबळगडला तुम्हाला जर यायचं असेल तर पनवेलवरून प्रायव्हेट ऑटो आहेत किंवा जे वडाप असतात पण ते शेअरिंगवरती आहेत, ते भरेपर्यंत टाईम लागतात. सो बेटर आहे तुम्ही 4-5 जणांचा ग्रुप असेल तर बेटर आहे की ऑटोनी या. काहीतरी 300-350 रुपये घेतात सिंगल. जाऊन येऊन काहीतरी 600-700 होतील. सो ते एक बेटर पॉईंट आहे. आम्ही तर बाईकने आलो आहे. मुंबईवरून कलावंतीन हा 50 किलोमीटरचा अंतर आहे. मुंबईपासून जेमतेम 50 किलोमीटर अंतरावर असणारा कलावंतीन दुर्ग हा 2250 फूट उंचीचा आहे. त्याच्या बाजूलाच भले मोठा प्रबळगड किल्ला जणू त्याच्या मोठ्या भावासारखा दिमाखात उभा आहे. आणि तो तिथे थंब जो छोटासा सुळका दिसतोय तो आहे कर्नाळा. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनऊ रघुबर बिमल जसु जो दायक फलचारी. गडावर जात असताना गणपती बाप्पा आणि हनुमंतराय यांची दगडात कोरलेली सुंदर मूर्ती दिसली. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय सियावर रामचंद्र की जय. जय बजरंगबली. जय बजरंगबली. ट्रेक करत असताना कलावंतीन दुर्ग सारखा खुणावत होता. पुढे जाऊन
एका मोठ्या पठारावर जाऊन पोहोचलो. सो 1-1.5 तासाच्या ट्रेकनंतर एक सपाट पठार लागलेला आहे. आणि हां, जर तुम्हाला संध्याकाळचं किंवा रात्रीचं जर स्टे हवे असेल, टेंट हवे असेल, सो हे दुकान आहे. आय थिंक हे लोक हे रेंटने टेंट देतात. आणि आय थिंक आतमध्ये हॉटेल पण आहे. आणि सो हा लेफ्ट साईडचा दिसतो आहे तो आहे कलावंतीन, आणि राईट साईडचा जो मोठा पठार दिसतो आहे हा त्याचा घेरा बघा, हा आहे प्रबळगड. ॲक्च्युली कलावंतीला दुर्ग म्हणतात, पण कलावंतीन दुर्ग नाही आहे, तो एक शिखर आहे, एक सुळका आहे. सो आपण आता इकडे चाललो आहे. पठार पार केल्यावर पुढे जाऊन ही छोटी वाडी लागली. या गावातील सगळी लोक शिमग्याच्या सणाला दुर्गावर जाऊन नृत्य करतात. सो इथे जागोजागी साईनबोर्ड दिलेत. जर कलावंतीला जायचं आहे तर अशा या घराकडून जावं लागतं. हा आहे कलावंतीन आणि प्रबळगडला ही वाट गेले. भाई हा केवढा मोठा आहे. इकडे 2-3 घरं आहेत, तिकडनं एक वाढ जाते कलावंतींसाठी. सो त्या लोकांनी ना इथं असं एक ब्लॉक केलं आहे, काट्यानेच ब्लॉक केलं आहे, असं 20 आकाराचा ब्लॉक, जेणेकरून ते गाय वगैरे असतील, गाय वासरं ते पुढे जाऊ नये म्हणून हे सिस्टीम असं केलं आहे. इथं हार्डली एक माणूस फक्त जातो, हे असं एक करून ठेवलं आहे. सो सही वाटतं आहे. आत्तापर्यंत ही चढाई नॉर्मल होती, पण कलावंतींच्या जवळ आल्यावरती पायऱ्या डायरेक्ट छाताडावर येते. इथे मोठी दमछाक होते आणि त्यात आता वाजलेत 10:30 11:30 काहीतरी. ऊन किती 12 वाजलेत, म्हणून थोडं दमायला होतं आहे. आणि ह्या अशा पायऱ्यात सीधा छाताडावर शॉट. कलावंतींच्या जे स्टेप आहेत ते जवळ आलेत, आणि त्याच्या राईट साईडला इथं एक गुफासारखी वास्तू आहे, जी व्हिडिओमध्ये बघितली होती. आतमध्ये दिसतं आहे तेवढं ते बंद केलेलं आहे. आणि बाजूला इथं मारुतीरायाची मूर्ती कोरली आहे. आणि आता तो पॅच आला आहे ज्यासाठी लोक या गडावर यायला गर्दी करतात. पायऱ्यांचा अखेरचा टप्पा पार केल्यावर कलावंतींचा अखेरचा 20-25 फुटांचा रॉकपेचचा भाग लागतो.
वर चढण्यासाठी गावचे काही माणसं इथे उभे असतात, जी पर पर्सन जाऊन येऊन 30 रुपये चार्जेस घेतात. सो कलावंतीन आमचा पूर्ण करून झाला आहे. आता प्रश्न पडतो की कलावंतीन तितकाच डेंजरस आहे का. तर माझ्याप्रमाणे कलावंतीन इतका पण रिस्की नाही आहे, पण मी असंही बोलत नाही की रिस्की नाही आहे. कारण ज्याला त्रास असतो उंच, म्हणजे तो फोबिया वगैरे असतो, त्यांनी थोडं अवॉइड करावे. नाहीतर कोणतरी कोणतरी मोठा माणूस त्यांच्यासोबत किंवा गाईड असं त्यांनी आणावे जर त्यांना करायचं असेल तर. कारण काही पॅच म्हणजे स्टार्टिंगचा जो मेन पॅच आहेत ना, ते 2 पायऱ्या वळण आणि ते फक्त ट्रिकी आहेत. बाकी हे इकडे जे आहेत ते नॉर्मल आहेत. म्हणजे हे बघू शकता तुम्ही, हे असे नॉर्मल आहेत. आता हे व्हिडिओमध्ये तुम्हाला ते गोप्रोमध्ये व्हिडिओ काय तर वाईड अँगल होते, म्हणून ते असं वाटतं की भाई एकदम रिस्की, पण काय ना नॉर्मल आहे. आता बघा मी असं सरळ चालतो आहे, माझ्या पाठी नॉर्मल बॅग आहे. सो आता मी इकडे तर खाली चालेल तर असं व्हिडिओमध्ये वाटेल तुम्हाला इथे रिस्की आहे, म्हणजे एकदम काहीतरी भयानक आहे, पण नॉर्मल आहे. तुम्ही नॉर्मल जर पाय सांभाळून टाकाल तर इतकं पण रिस्की नाही. पण हो, अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, जर हा ट्रेक तुम्ही पावसाळी करताय तर मी म्हणेल की हो, हा रिस्की आहे. कलावंतीन पावसाळ्याचा ट्रेक नाही आहे. जे करतात त्यांना सलाम आहे, कारण उगाच जीवाशी खेळणं म्हणजे नाही भाई. कारण सीन काय, आता तो ट्रिकी पार्ट दाखवतो. हा आहे, हा जो स्टार्टिंगचा जो पॅच आहे, हा पोरगा बघा दिसला आहे, हा पूर्ण बसला आहे. त्याच्या पाठच्या जे पाटाने त्याला पायरी लागले, म्हणजे जी स्टेप आहे ती अशी नाही आहे, सीधा 90 डिग्री 85 डिग्री आहे म्हणाल मी. फक्त हा स्टार्टिंगचा पार्ट थोडा हे वाटतोय, रिस्की वाटतोय. बाकी हे अशा नॉर्मल आहेत. पावसाळ्यातून सीन काय, पावसाळ्यातून हितं आहे ना पूर्ण जे शेवाळ उगतात आणि ते स्लिपरी होते. जर तुमच्याकडे प्रॉपर शूज नसतील तर भाई रिस्की आहे. आणि इकडनं एकदा जर पाय हुकला संपला बाबा. सो कलावंतीला जाण्यासाठी इकडनं असं खाली येतो आणि इथं वरती कलावंतीला जाण्यासाठी, आणि हा प्रबळगडचा एक शॉर्टकट आहे जो कड्याच्या कडेने. हा जो दगड आला आहे तो कसला वाटतोय बघा, डेंजर. वरूनच आला आहे मान्या, हा वरून आला आहे आणि इथं जाऊन बसला आहे. सो आपल्या ह्याच्या आतून जायचं आहे भाई, डेंजर. ऊन पोचतच नाही ना. तर आत्ता आम्ही प्रबळगडच्या माथ्यावर आहोत आणि आम्ही आता त्या पॉईंटला जातो आहे जिथे कलावंतींचा पूर्ण जो व्ह्यू दिसतो वरना, तिकडे आता चाललो आहे. सो बघूया. संध्याकाळचे बघता 4 वाजले आणि सकाळपासून आम्ही फक्त 2 वडापाववर हा ट्रेक पूर्ण केला होता. म्हणून बॅगेत काही फळं आणली होती ती खायला बसलो. आणि गडावर अशा व्ह्यू सोबत खायला बसणं म्हणजे एक स्वर्ग सुखच. या व्ह्यूने दिवसभराचा सगळा थकवा निघून गेला आणि लागलो परतीच्या प्रवासाला. थोड्या वेळाने सनसेट होईल, पण जो व्ह्यू भेटतोय तो एकदा चेक करा. बाहर से लगती कड़वी कड़वी, अंदर से मीठी पुड़िया.
घराचे व्ह्यू बघायचा असेल तर घरात नाही बसायचं भाई, बाहेर पडायचं. भले उद्या कामावर झोप आले, पाय दुखले तरी चालतील, पण हे काय भाई, आयुष्य एकदाच आहे, जगून घ्या.